श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 546. आबेयोचा उपार स्वीकार. काऊळ गावचे विष्णू भट सर्वज्ञांसाठी उपार घेऊन आले. सर्वज्ञांना पूजा वसर केला, ताट केले, सर्वज्ञांना जेवू घातले, गुन्हा केला. बाईसाने सुपारीची खांडे करून दिली, विडा करून देत होती. तेवढ्यात आबेयो पुऱ्यात तूप घेऊन येतच होती. रामेश्वर भासाच्या मताने पुऱ्या तूप मुख्य करून आणि शेवाड्या असा उपार घेऊन येतच होती. तेव्हा लखूबाईसा भेटली. मग तिने लखूबाईसाला विचारले, सर्वज्ञांच्या ठाई कोणता सोहळा होत आहे? लखूबाईसा म्हणाली, सर्वज्ञांना पूजा वसर केला, काऊळ गावच्या विष्णुदेवाचा उपार आला, सर्वज्ञांना जेवू घातले, गुन्हा केला. बाईसाने सुपारीची खांडे करून दिली, विडा करून देत आहे. मग ती मी पापीन माझे भोजन देव कशाला घेतील अशी दुःख करीत आली. सर्वज्ञांनी तिला येताना पाहिले आणि कपाळावर श्रीफळ ठेवला. तेवढ्यात ती आली. सर्वज्ञ म्हणाली, हे काय बाई, उशीर का लागला? आम्हाला भूक लागली आहे, आम्ही तुमचीच वाट बघत आहोत, वाढा ना. ती म्हणाली, जीजी मला माहीत नाही का सर्वज्ञ गरीबाला कशासाठी बोलवीत आहेत? काऊळ गावाच्या विष्णुदेवाचा उपार आला व आपले जेवण झाले. मग सर्वज्ञांनी बाईसाला विचारले, बाई तुमच्याजवळ पाणी भात आहे का? बाईसा म्हणाली, हो बाबा आहे. सर्वज्ञ म्हणाले, तर आणा. मग बाईसा म्हणाली, आबे बाबा म्हणत आहेत ते का करीत नाहीस? बाबा म्हणतात ते कर. मग तिने सर्वज्ञांसाठी ताट केले, वाटीत तूप वाढले, काठ काढून 2 पुऱ्या ठेवल्या, एकाच्या मताने एकच ठेवली. सर्वज्ञांनी ती संपवली व म्हणाले, बाई वाढा. ती म्हणाली, नाही जी, सर्वज्ञांचे नाजूक जेवण, सर्वज्ञांना त्रास होईल. सर्वज्ञ बाईसाला म्हणाले, बाई तुमच्याजवळ काही पाणी भात आहे, तो आणा. बाईसा म्हणाली, आबे बाबा म्हणत आहेत ते का करीत नाहीस? बाबा म्हणतात ते कर. मागाहून तिने काठ काढून आणखीन 1 पुरी वाढली. सर्वज्ञांनी ती संपविली आणि म्हणाली, बाई वाढा. ती म्हणाली, नाही जी, सर्वज्ञांचे नाजूक जेवण. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.